जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे। या ऐतिहासिक किल्ल्यांचे जतन करण्याकरता आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत। आंबेगाव बुद्रुक तालुका हवेली जिल्हा पुणे येथे शिवसृष्टी प्रकल्पासाठी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ला परिसर विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल। आंग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व पानिपत हरियाणा काला अम येथे मराठा शौर्य स्मारक उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे। या स्मारकांच्या जागा निश्चितीसाठी संबंधित राज्य सरकारशी समन्वय साधण्यात येत आहे। स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणारे छत्रपती संभाजी महाराजांच्या मौजे तुळापूर येथील भव्य स्मारकाचे काम जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। मौजे वडू बुद्रुक येथील समाधी स्थळाचे काम जून 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथील स्मारकाच्या कामाचा नियोजन आराखडा अंतिम टप्प्यात असून हे काम देखील लवकरच हाती घेण्यात येईल। छत्रपती संभाजी महाराज त्याच्यात धर्मवीर स्वराज्य रक्षक म्हणायचं राहिलं ते आता ऍड करतो। धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज। सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा किल्ल्याचे तसेच संगम माहुली सातारा येथील महाराणी ताराबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाचे जतन संवर्धन व जीर्णोद्धार करण्यात येईल। थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांचे जन्मगावी मौजे कडगुण तालुका खटाव जिल्हा सातारा येथे भव्य स्मारक उभारण्याचे प्रस्तावित आहे। ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याची साठी मान्यता देण्यात आली आहे। मराठी भाषेतील साहित्य व ग्रंथ अन्य भाषांमध्ये तसेच अन्य भाषातील दर्जेदार साहित्य मराठी भाषेमध्ये अनुवादित करण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र अनुवाद अकादमी स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे। वनसंपदेने समृद्ध चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील सागवान वारशाचे जतन संशोधन व जनजागृतीसाठी टिंबर म्युझियम व झायलेरियम उभारण्याचे प्रस्तावित आहे। सन 2036 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे। राज्यातून जास्तीत जास्त खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवावा याकरिता मिशन लक्ष्यवेध योजनेअंतर्गत ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, हॉकी, कुस्ती, आर्चरी, शूटिंग, रोईंग, सेलिंग, लॉन टेनिस व टेबल टेनिस या 12 खेळांचे राज्यस्तरावर 8 हाय परफॉर्मन्स सेंटर सुरू करण्यात आले आहेत। आणखी 4 अशाच प्रकारचे केंद्र सुरू करण्यात येतील। विभाग स्तरावर 25 क्रीडा उत्कृष्टता केंद्रे व जिल्हा स्तरावर 96 क्रीडा गुणवत्ता विकास केंद्रे सुरू करण्यात येतील। राज्य, विभाग, जिल्हा व तालुकास्तरीय क्रीडा संकुलाच्या विकासासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे। स्तंभ 4 सुशासन व गतिमानता। उपक्षेत्र 1 प्रशासन। आर्थिक व सामाजिक गरजानुसार प्रशासकीय व्यवस्थेची पुनर्रचना करणे, अधिकारी कर्मचारी यांचे सेवा प्रवेश नियम ते निवृत्तीपर्यंत सेवा प्रक्रिया स्वयंचलित पद्धतीने करणे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा आणि खाजगी क्षेत्राच्या साहाय्याने नागरी सेवा पुरविण्यात अव्वल राज्याचा दर्जा प्राप्त करण्याचे आपले ध्येय आहे। विकसित महाराष्ट्र 2047 कडे वाटचाल करीत असताना पारदर्शक, गतिमान आणि उत्तरदायी सुशासनाचे उद्दिष्ट साध्य करणे आवश्यक वाटते। त्याकरिता प्रशासकीय विभागांचे सेवा प्रवेश नियमांचे एकत्रीकरण, प्रमाणीकरण आणि सुलभीकरण करण्यात आले आहे। महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर आतापर्यंत 1,20,000 पदभरती करण्यात आली असून पुढील कालावधीत टप्प्याटप्प्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर यंत्रणाच्या माध्यमातून आणखी 75,000 पदांची पदभरती करण्यात येणार आहे। राज्यातील नागरिकांना शासकीय योजना आणि सेवा सहज, सुलभ आणि उत्तरदायी पद्धतीने देण्याकरता शासकीय प्रक्रिया पुनर्रचना उपक्रम हाती घेण्यात आला आहे। या अंतर्गत अर्ज प्रक्रियेमधील अनावश्यक माहिती, कागदपत्रे तसेच छाननी प्रक्रियेचे टप्पे व लागणारा कालावधी लक्षणीयरित्या कमी करण्यात येत आहे।
यासाठी आपले सरकार पोर्टल 2.0, मैत्री पोर्टल 2.0, महाडीपीटी 2.0 नव्याने विकसित करण्यात येत आहे. नागरिकांच्या मालमत्तांमधील वाद कमी करणे, मालमत्ता हस्तांतरणामधील गैरव्यवहारांना प्रतिबंध करणे आणि मालमत्तांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र भूमी मालकी हक्कधारी अधिनियम आणण्यात येईल. उपक्षेत्र दुसरे तंत्रज्ञान. प्रभावी शासनासाठी सर्व नागरिक आणि व्यवसाय सेवा डिजिटलायझेशन राज्यात प्रगत तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधा स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे. जमिनीचे 100% व्यवहार संगणकीकृत करणे, 100% ई ऑफिसचा स्वीकार आणि कागदविरहित शासकीय कामकाज सुरू करण्याचे नियोजित आहे. प्रभावी धोरण निर्मिती, जलद निर्णय प्रक्रिया तसेच उत्तरदायित्व सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने पुरेशा मनुष्यबळासह इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग हा स्वतंत्रपणे स्थापित करण्यात येणार असून त्या सहाय्यक म्हणून आयुक्तालय तसेच स्वतंत्र माहिती तंत्रज्ञान संवर्ग कार्यान्वित करण्यात येईल. राज्यातील माहिती तंत्रज्ञान व बुद्धिमत्ता क्षेत्र गतिमान करण्याचे उद्देशाने ओपन एआय व सर्वम एआय या जागतिक व राष्ट्रीय स्तरावरील नामवंत संस्थांसोबत हेतुपत्र करण्यात आले आहे. तसेच IIT मुंबई आणि भारत जेन यांच्या समावेत शासनाने सामंजस्य करार केला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम संगणन, ड्रोन, स्वयंचलित वाहन व डीप टेक यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात राज्याला जागतिक दर्जाचे केंद्र म्हणून विकसित करणे तसेच संशोधन, नवोन्मेष व उच्च मूल्य उत्पादनाची परिसंस्था निर्माण करणे या हेतूने राज्यात विशेष धोरण अंमलात आणण्यात येणार आहे. विकसित महाराष्ट्र 2047 या दृष्टिकोनाशी सुसंगत सायबर सुरक्षा धोरण राबविण्याचे प्रस्तावित आहे. राज्याला सुरक्षित, विश्वासार्ह आणि भविष्यासाठी सज्ज असे डिजिटल राज्य बनवणे हे या धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. राज्याच्या सार्वभौम डेटाची आणि अनुप्रयोगाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अत्याधुनिक स्टेट डेटा सेंटर स्थापन करण्यात येईल. राज्यात महाराष्ट्र जिओ टेक्नॉलॉजी ॲप्लिकेशन सेंटरची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या आर्थिक विकासासाठी राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांचे कार्यक्षम व प्रभावी पद्धतीने नियोजन करून त्याच्या अंमलबजावणीचे कार्य हे केंद्र करेल. उपक्षेत्र तिसरे सुरक्षा, गुन्हे तपासणी तसेच आपत्ती प्रतिरोधकता व रस्ते सुरक्षा सक्षम करणे हे उद्दिष्ट साध्य करण्याकरता अद्ययावत फौजदारी कायदे संहितेच्या अंमलबजावणीस गती देण्यात येत आहे. तंत्रज्ञानावर आधारित पोलीस व्यवस्था, पोलीस नोंदीचे 100% डिजिटलायझेशन, सक्षम CCTV यंत्रणा, सर्व जिल्ह्यामध्ये प्रगत न्यायवेधक सायबर केंद्र कार्यान्वित करणे आणि ITMS सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून नागरिकांना सुरक्षा प्रदान करण्याचे नियोजन आहे. मानव वन्यजीव संघर्ष निवारणाकडे राज्य शासनाने गांभीर्याने लक्ष दिले असून